क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था नाशिक, माध्यमिक विद्यामंदिर धारणगाववीर तालुका निफाड। नमस्कार विद्यार्थी मित्र, मी श्री सानप यमार सर, आमचे मार्गदर्शक श्री कादरी सीएफ सर, मुख्याध्यापक। आज आपण इयत्ता 10वी पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचन बाल साहित्यिका गिरिजा कीर या स्थूल वाचनाबद्दल माहिती अभ्यासणार आहोत। बालकांचे भावविश्व फुलविणाऱ्या बाल साहित्यिका गिरिजा कीर आज आपल्यामध्ये नाही। मी प्रथमतः त्यांना विनम्र अभिवादन करतो। या आहे लेखिका डॉक्टर विजया वाड। लेखिका डॉक्टर विजया वाड प्रसिद्ध बाल साहित्यिका, शिक्षिका या नात्याने शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक नाविन्यपूर्ण असे उपक्रम केले। लहान मुलांसाठी कथा, कादंबरी, नाटक असे विपुल लेखन त्यांनी केले। 2007 साली त्यांना बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला। या स्थूल वाचनातून कलाकृतीचा आस्वाद घेणे म्हणजे काय, आस्वाद घेताना कोणते मुद्दे आवश्यक आहे आणि मागील पिढीच्या लोकप्रिय लेखिका गिरिजा कीर यांचे बालसाहित्य, कादंबरी, नाटक, विविध चरित्र यांचा अभ्यास आपण करणार आहोत। बालकांच्या भावविश्व अंतर्मनाला स्पर्श करणाऱ्या साहित्याचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्र, आपण नाटक, सिनेमा, कौटुंबिक मालिका पाहत असतो। एखादा कार्यक्रम आपणास आवडतो, त्याबाबत आपण इतरांना सांगतो। इतरांनीही तो कार्यक्रम पाहावा, कारण आपण त्या कलाकृतीचा समरस होऊन आस्वाद घेतलेला असतो। ज्या गोष्टी आवडलेल्या आहे हे मांडणे म्हणजे रसास्वाद होय, यालाच आस्वाद घेणे असे म्हणतात। आस्वाद घेताना कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत ते पाहूया। पुस्तकाचा साहित्य प्रकार कोणता, कथानक जीवनाला अनुसरण आहे का, व्यक्तिरेखा मनाला पटणारे आहे का, काल्पनिक स्वभाव व प्रत्यक्ष वागणे योग्य आहे का, कलाकृतीतील प्रसंग उत्साहवर्धक आहे का, कोणते भाव प्रकट झाले आहे हे महत्त्वाचे आहे, कोणती राष्ट्रीय मूल्ये यात आली आहे, प्रकट झाली आहे हे पाहिले पाहिजे, या कलाकृतीमधून कोणता संदेश दिला आहे हे महत्त्वाचे आहे, या कलाकृतीचा वाचकाच्या मनावर कोणता परिणाम झाला, या सर्व गोष्टीचा विचार करणे म्हणजे रसास्वाद होय, म्हणजेच आस्वाद होय। आपणही एखाद्या कलाकृतीचा आस्वाद घेतला पाहिजे। एखाद्या कलाकृतीचा आस्वाद घेताना या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे। लेखिका डॉक्टर विजया वाड म्हणतात, मी बाल साहित्यिका गिरिजा कीर यांच्याविषयी तुम्हाला आज मी सांगणार आहे। त्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये विपुल लेखन केलं आहे, साहित्य क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे। तोचपणा हा दोष त्यांच्या लेखनात आढळत नाही। विद्यार्थी मित्र, बाल साहित्यात चमत्कार, अद्भुतता या गोष्टीला महत्त्व असते। गिरिजा कीर यांना कोणते प्रश्न महत्त्वाचे वाटतात, तर ते म्हणजे जिव्हाळ्याचे प्रश्न। गिरिजा कीर यांनी बालकांच्या भावविश्वाला, अंतर्मनाला स्पर्श करणारे लेखन केले, नाटिका लिहिल्या। या नाटिका बालकांच्या भेटीला त्यांनी सादर केल्या आहे। गिरिजाबाईंनी बालकांसाठी साळुंकीची कहाणी, नीला राणीचा दरबार, ए गेले गेले, मी कोण होणार, आमच्या आपल्या गप्पाटप्पा, चला खेळू नाटक असे विविध लेखन केले आणि लहान मुलांचे, बालकांचे विश्व फुलविणाऱ्या या नाटिका आजही महत्त्वाच्या वाटतात। गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष वैशिष्ट्य आपण पाहूया। 9 ते 12 वयोगटासाठी या बालनाटिका आहे। साध्या, सोप्या व जोड अक्षर विरहित आहे। चित्रदर्शी शैलीचा वापर केला आहे। मुलांच्या भावना व गरजा पाहून लेखन केले आहे। ही गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांची वैशिष्ट्ये आहे।
लेखिका डॉक्टर विजयवाड म्हणतात, मला आवडलेली एक बालनाटिका मी तुमच्यासमोर मांडते. मोठी माणसे लहान मुलांच्या मनाचा विचार करत नाही. ही समस्या बालनाटिका एक अर्ज आहे बाप्पा या नाटिकात मांडली आहे. कसे ते पाहूया. घरातील मोठी माणसे बाहेर गेली असतात. मुले विचार विनिमय करीत असतात. मुलांसाठी कोणते प्रश्न महत्त्वाचे असतात तर त्यामध्ये एक, आई बाबा घरातील मोठ्यांचं ड्रेसिंग त्यांना सहन होत नाही. हे कोणाला सांगायचं तर मग तक्रारीचा पाडा वाचू आणि बाप्पासमोर अर्ज ठेवूया. बाप्पा पावेल. कोणत्या तक्रारी या अर्जामध्ये केल्या आहे? आईची शिपॉनची साडी नेसायला मिळाली पाहिजे, बर्फाचा गोळा खायला मिळाला पाहिजे, भेळ खायला मिळाली पाहिजे. मधू, भाऊ, विनया हे बाप्पांचं रूप घेऊन भांडू लागतात. या नाटकात मुलांना गंमत आली. या नाटिकेतून बालकांचे भावविश्व फुलले. लहान मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडल्या. मनाच्या खिडक्या उघडल्या म्हणजे काय तर या लहान मुलांना एक नवीन दृष्टी मिळाली. त्या म्हणजे आपल्या भावना प्रकट करण्याचं कौशल्य त्यांना प्राप्त झालं. बालसाहित्यिका गिरिजा कीर यांच्या नाटिकांचे विशेष कोणते ते पाहूया. एक, प्रभावीपणा. 2, मोजके पात्र. 3, जिवंत दृश्य साकार करणे. 4, बालकांची मने जिंकणे. बालसाहित्यिका गिरिजा कीर यांनी मुलांच्या मनावर संस्कार व्हावे असे चरित्रलेखन केले आहे. या विविध चरित्रातून महान विभूतींचे कार्य आपल्यासमोर मांडले आहे. त्यांच्या कार्याचा आढावा या चरित्रामधून घेतला आहे. विद्यार्थी मित्रो, या आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. गिरिजा कीर यांनी या चरित्रामधून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. प्रजेला पुत्र मानून सेवा केली. लोकाभिमुख राणी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी इतरांना सुख दिले. इतरांसाठी एखाद्या दीपस्तंभासारख्या उभ्या राहिल्या. थोर समाजसुधारक, उत्तम प्रशासक, कुशल राजकर्त्या ही त्यांच्या कार्याची ओळख. बुद्धिवान आणि चातुर्यशीलता ही त्यांची वैशिष्ट्ये. त्यांच्याविषयी मला 2 ओळी आठवल्या. राजराणी असूनही राजयोगिनी झाली. पुण्याची कामे करुणी, पुण्यश्लोक म्हणूनी जनमानसी अमर झाली. जनमानसी अमर झाली. गिरिजा कीर यांचे दुसरे चरित्र आहे अनुताई वाघ. या चरित्रामध्ये अनुताई वाघ यांनी गरिबांसाठी, अनाथ मुलांसाठी शिक्षण सुरू केले. या गरीब मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणले. त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. अनाथांच्या नाथ म्हणून त्यांची ओळख आहे. एकता 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा आपण एक होती समयी या पाठातून पाहिला आहे. अनुताई वाघ यांच्या निधनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोसबाडची टेकडी हळहळली. संपूर्ण कोसबाड हे दुःखमय झाले. कारण की अनुताई वाघ यांनी गरिबांसाठी, अनाथ मुलांसाठी ज्ञानाची गंगा घरी आणली होती. हे दुःख त्यांना सहन झालं नाही. ताराबाई मोडक हे एक गिरिजा कीर यांचं चरित्र. या चरित्रामध्ये त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला आहे. ताराबाई मोडक यांनी गरजू, गरीब व अनाथ मुलांसाठी बालग्राम शिक्षण केंद्राची स्थापना केली. या केंद्राच्या माध्यमातून ज्ञानयज्ञ सतत ते देवत ठेवला. अनुताई वाघ यांचं 13व्या वर्षी लग्न झालं आणि 6 महिन्याच्या आत त्या विधवा झाल्या. त्यांना अपार दुःख झालं, कष्ट झालं. या ताराबाई मोडक या अनुताई वाघ यांच्या मदतीला धावल्या, आधार दिला, धीर दिला आणि शिक्षणाचं कार्य सतत चालू करण्यासाठी एक प्रकारची प्रेरणा दिली. विद्यार्थी मित्रो, हे आहे संत गाडगेबाबा. गिरिजा कीर यांनी संत गाडगेबाबांचं चरित्रलेखन केलं. या चरित्रामध्ये संत गाडगेबाबांनी केलेल्या कार्याची महती वर्णन केली आहे. चमत्कार, अंधश्रद्धा, अज्ञान, अस्वच्छता, बुवाबाजी या अनिष्ट प्रवृत्तीमधून समाजाला बाहेर काढण्याचं काम गाडगेबाबांनी केलं. स्वच्छतेचा मंत्र दिला. संतपद प्राप्त होण्यासाठी योग, हवन, व्रत, ध्यानस्थ व्हावे लागत नाही.
तर प्रत्येक माणसामध्ये देव आहे. माणसाचे आचार विचार यातून माणसाला देवपण प्राप्त होतं असे सांगणारे संत गाडगेबाबा माणसातला देव शोधणारे संत म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी केलेलं कार्य आजही अजरामर आहे, जिवंत आहे. सरकारने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान हा उपक्रम सुरू केलेला आहे. विद्यार्थी मित्रो, हे आहे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले. गिरिजा कीर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचे चरित्र लिहिले. या चरित्रामध्ये त्यांच्या कार्याची ओळख आपणास दिली आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. त्यांनी शेतकरी, अस्पृश्य, बहुजनांच्या समस्या केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. सर्व स्त्रियांना लिहिता वाचता आलं पाहिजे, ती बोलती झाली पाहिजे, स्त्रियांना सन्मान मिळायला हवा, हा विचार त्यांच्या मनामध्ये रुजला. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली असे थोर समाजसुधारक म्हणून त्यांची ओळख आहे. गिरिजा कीर यांनी लिहिलेल्या चरित्रांची वैशिष्ट्ये डॉक्टर विजयवाड यांनी सांगितलेली आहे. वैशिष्ट्ये कोणती आहे ती आता आपण पाहूया. प्रत्येक चरित्रात महत्त्वाचा विषय मांडला आहे. लहान मुलांना रुचेल पचेल अशी सोपी भाषा त्यांनी लेखनात वापरली आहे. महान लोकांच्या कार्याची प्रचिती या चरित्रातून आली आहे. ही सर्व या चरित्रांची वैशिष्ट्ये आहे. बालसाहित्यिका गिरिजा कीर यांच्या इतर साहित्यकृतीचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून पाहणार आहोत. धन्यवाद.